डॉल्बी प्रकरण नेमकं काय आहे त्याच्याबद्दल थोडंसं माहिती पाहिजे होती. 18 तारखेच्या दिवशी शिवजयंतीची मी इथं सोलापूरमधून बोलते. मी माझं नाव भारती कोळी यादगिरीकर. हा. हम्म. पहिल्यांदा मी एक मुद्दा असा क्लिअर करू इच्छिते की कुठल्याही जयंतीला आपला विरोध नाही मुळात. ओके. आमचा वैयक्तिक म्हणजे शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, म्हणजे काय व्हायला लागलं याला थोडासा वेगळा म्हणजे जातीचा रंग दिला चाललाय आज दिवसभरामध्ये. बरोबर. तर मी तो एक मुद्दा क्लिअर करते की कुठल्या जैन महापुरुषांना आपला विरोध नाहीये. कारण आम्ही वाल्मिकी जयंती करतोच. पण बरोबर. फक्त हे काय जे काय म्हणजे मंडळांचं डॉल्बी वगैरे किंवा डीजे लावून नाचणं आणि त्याचा लोकांना त्रास होतो, त्याच्यासाठी म्हणजे हा मी आवाज उठवलेला आहे. बरोबर. आणि याच्यात मी स्वतः आता म्हणजे एवढे दिवस आम्ही दुसऱ्यासाठी करत होतो, पण आता माझ्या घरातच हे घडल्यामुळं मी थोडंसं पुढचं पाऊल उचलून ते म्हणजे गुन्हा वगैरे दाखल केलाय त्या मंडळावरती. ओके. तर या प्रकरणादरम्यान आपल्या कुटुंबाला खूप मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला का? हो. म्हणजे नेमकं काय झालंय, 19 तारखेला जयंती होती. तर 18 तारखेला रात्री 7:30-8च्या दरम्यान काहीतरी घरासमोर मोठ्या आवाजामध्ये डीजे लावून मंडळाची मुलं नाचत होते. हा. आणि नाचत असताना मग माझ्या सासू आहेत 80 वर्षाच्या वृद्ध आणि त्यांनी आहेत हार्टच्या पेशंट. मग त्यांना त्रास व्हायला लागल्यानंतर मग काय झाले, माझे मिस्टर तिकडे सांगायला गेले की बाबा आवाज थोडासा कमी करा. हा. तर ते काही लोक ऐकत नव्हते. मग त्यामुळे त्यांनी काय म्हटले, ठीक आहे मी कंप्लेंट करतो. कंप्लेंट करतो म्हटल्यानंतर त्या मंडळाच्या लोकांनी काय केलं, त्यांना तिकडेच अर्धा पाऊण तास त्यांच्याच मंडळामध्ये असं म्हणजे घेरल्यासारखंच केलं. त्यांना तिथून बाहेरच पडू दिलं नाही. मग त्यामुळे काय झालं, त्या अर्ध्या पाऊण तासामध्ये त्यांच्या कानावर एवढ्या मोठ्याने तो आवाज आदळला गेला आणि त्यांचे दोन्ही कान डॅमेज झालेले आहेत ओके. पूर्णतः कमकुवत. आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांकडे नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की म्हणजे नसा वीक झालेत त्यांच्या, कमकुवत झालेत. मग कायमस्वरूपी बहिरे पण येऊ शकतं. एक 5-6 दिवसानंतर एखाद्या कानाला बारीक म्हणजे ते पण मशीन लावल्याने ऐकायला येईल असं झालं. म्हणजे कधी न भरून निघणारी हानी झालेली आहे. या प्रकरणात तुम्हाला कोणी मदत केली का? मदत म्हणजे काय, मी डायरेक्ट पोलीस स्टेशनच गाठलं ना. ओके. हे काय होतंय, लोक सर्वसाधारणपणे घाबरतात. आता तिथेच माझ्याच सासूबाई, माझ्याच घरातली गोष्ट सांगते, बाहेरची अजून म्हणण्यापेक्षा सासूबाईंचं म्हणणं होतं कशाला कंप्लेंट वगैरे करायची, उद्या ते लोक पुन्हा परत आपला त्रास देतील वगैरे. मग प्रत्येकाला हे असंच वाटतंय, म्हणजे प्रत्येकाला त्रास होतोय हा, पण प्रत्येकाला त्रास होत असताना सुद्धा कोणी पुढे येत नाहीयेत, सांगत नाहीयेत. मग त्रास सहन करतायत आणि शांत बसतायत. पण आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे दुसऱ्यांसाठी काम करतोय. मग आज जर घटना आपल्याच घरात घडत असेल तर मग, आणि हे काय फक्त माझं वैयक्तिक म्हणून मी केलेलं नाहीये, हे जे काही केलंय ना, तर ते वैयक्तिक माझी काही कोणाशी दुश्मनी नव्हती किंवा माझ्या स्वतःच्याच घरात घडलं म्हणून फक्त माझ्या पुरतं नाही. तर असे सगळे शांत बसतायत, तर शांत न बसता कुठेतरी आपण आलं पाहिजे. कारण हा आपला अधिकार आहे, म्हणजे आपल्याला न्याय मागायचा अधिकार आहे संविधानानं दिलेला. मग आपण आज जर पुढे तो आज मी आले, पुढे उद्या दुसरं कोणीतरी येईल. आता आज पेपरला बातमी आली सकाळी, आल्यापासून खूप जण मला असं म्हणतायत की खूप छान झालंय आणि आम्ही पण असं तुमच्या सोबत आहोत, प्रत्येक जण मला सांगत आहे. पण आतापर्यंत कोणी येऊन पुढे सांगितलं नाही. कारण काय आहे, सर्वसामान्य लोकांना वाटतं की कुठं कायद्याच्या कचाट्यात रोज हेलपाटे मारायचे, पुन्हा कोर्ट कचऱ्यात जाऊ दे म्हणून सगळेजण दुर्लक्ष करतायत. पण हे नाही केलं पाहिजे. आपल्यावर अन्याय होतो तर त्याची दाद मागितली पाहिजे ना. अगदी बरोबर आहे ताई तुमचं. तर याआधी असे अनेक प्रकार घडलेले आहेत. आज कोणीही असं सामोरे जाऊन अशा प्रकरणात केलेला नव्हता. मग तुमच्याकडे हे बळ आलं कुठून? नाही, माझा पिंडच हा सामाजिक आहे मुळात. मुळात माझं पिंडच, आज मी गेली जवळजवळ 27-28 वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करते. त्यामुळे मी दुसऱ्यासाठी लढते. एखादी रस्त्यावर घटना जर घडली ना, तर मग ते मी त्याच्यासाठी जर मी पळत असेल तर, आणि हे बळ मला काय, त्याच्यात मला एक आत्मिक समाधान आहे या बाबतीमध्ये. मला एक आत्मिक समाधान मिळतं म्हणून ह्या गोष्टी मी 27-28 वर्ष निरंतरपणे करते आहे. आणि त्याच्यातून मला जे समाधान मिळतं तीच माझी प्रेरणा आहे. तर मग या प्रकरणा म्हणजे या प्रकरण घडल्यापासून तुम्हाला तुमच्यावर कुठला दबाव येतोय का? सध्या तरी दबाव नाही, पण शेजारी पाजारी म्हणतायत कशाला एवढे चांगले संबंध आहे तिकडे, नाहीतर कशाला असं करायचं, कंप्लेंट वगैरे मिटवून घ्यायचं. मी म्हटलं मला व्यक्तिशः कोणाला विरोध नाही,
हा माझा व्यक्तिशः कोणाला विरोध नाही, पण ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. मध्यंतरीच्या काळामध्ये डॉल्बी मुक्त सोलापूरमध्ये सगळे जयंत्या उत्सव होत होते. हा, तर मग दबाव तर पुढे आता होणार आहे तो त्रास मला वैयक्तिक. हा, कारण समोरचे ज्यांच्यावर आपण केलेलं आहे ते लोक जरा आहेत असे, मग ते त्रास होणार आहे. पण मी त्रास सहन करायला तयार आहे, कारण मला त्रास झाला तरी चालेल, पण सर्वसामान्यांना त्रास नाही झाला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. बरोबर आहे. एक महिला हा, असताना देखील तुम्ही इतकी हिंमत जी दाखवली, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही एवढी हिंमत दाखवली? महिला काय मला ऐकू आलं नाही. म्हणजे एक महिला असताना देखील तुम्ही इतकी हिंमत कशी दाखवली? कसं असतं माहितीये का, जिथं आपला हेतू शुद्ध असतो, हा बरोबर. हा, तिथं हिंमत महिला असू दे किंवा पुरुष असू दे, आपला हेतू किंवा आपण जे काय करतोय तिथं प्रामाणिकपणे जर करत असेल, तर तीच आपल्याला म्हणजे शक्ती किंवा आपल्याला तीच म्हणजे असं आपल्याजवळ तीच पॉवर म्हणायचं, की आपण कोणताही स्वार्थ न ठेवता आपण काम करतोय. अगदी इतके बरोबर. दिवस केलेलं आहे, आणि हेतू तुमचा शुद्ध असेल ना, तर ते बळ आपल्याला आपोआप मिळतं. एकदम बरोबर आहे. हा. तर आता तुमच्या मिस्टरांना या प्रकरणादरम्यान खूप मोठा मानसिक व वैद्यकीय त्रास सहन करावा लागत आहे. हम्म. त्यांना तुम्ही कशा पद्धतीने आधार देत आहात आता? हो, पूर्ण आमची फॅमिली डिस्टर्ब आहे सध्या. गेले 3-4 दिवस पूर्ण फॅमिली डिस्टर्ब आहे. मिस्टरांना बोललेलं ऐकायला येत नाहीये, जोर जोरात बोलावं लागत आहे, आणि ते मेंटली पण डिस्टर्ब झालेत सध्याला. आणि मी तशी डिस्टर्ब आहे, पण कसं आहे, डिस्टर्ब होऊन सगळेच बसून चालत नाही, म्हणून मी आपलं सगळ्यांना मी स्वतःच आधार देते, असं झालेलं आहे. सासूबाईंना असेल, हा पुन्हा परत नणंदबाई माझ्या स्वतः समोर होत्या, सगळेजण म्हणजे डिस्टर्ब होते. थोडंसं मीच त्याला म्हणजे धीरानं तोंड द्यायला लागले. आम्ही पण खूप आणि 2 महिन्यावर माझ्या मुलाचं लग्न आलंय. घरामध्ये कोणी नाहीत, करता पुरुष असा जर होऊन बसला, अपंग होऊन बसला, हा, तर मग पुढे कसं काय करायचं सांगा. जरी आपण किती जरी हिंमत केली तरी थोडं कुठं तरी थोडंसं आपण आपल्याला म्हणजे असं त्रास होतोच ना. हा, पण आता त्रास घेऊन आपण असं त्रास होतो म्हणून घरात बसून चालणार नाही, म्हणून मी सगळ्याला सामोरी चालली आहे सध्याला. तर आणि हां. आणि माझा एकच उद्देश आहे की बाबा हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. हा, सर्वसामान्य कसं आहे, ज्येष्ठ नागरिक असतात, छोटी मुलं असतात. बरं ठीक आहे, आपण माणसं तोंडाने सांगू शकतोय त्रास होतोय म्हणून, पण ह्या सगळ्यामध्ये मुक्या प्राण्यांना तर फार त्रास होतो. रस्त्यावरती ना, ज्या वेळेला डीजे वगैरे डॉल्बी चालू असते ना, असं एक कुत्रा आम्ही डोळ्यांनी पाहिलेत, कुत्रे वगैरे असे तडफडत असतात अक्षरशः. मग त्या मुक्या प्राण्यांना सुद्धा ह्याचा त्रास होतोय. बरोबर आहे. हा हा, मग हे सगळं मी डोळ्यांनी पाहिलं होतं. हा, पण ते कुठेतरी आवाज उठवायचा विषय होताच, आणि तेवढ्यात हे घडल्यामुळं मी म्हणजे उचलून धरलेलं आहे, एवढंच. घरात आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे लवकरच तुमच्या घरामध्ये हम्म. लग्न कार्य पार पडत आहे. तर अशा हम्म. मंगल प्रसंगापूर्वी अशी घटना घडल्यामुळे घरातील ताणतणाव वाढला आहे का? ताणतणाव वाढणारच ना, साहजिकच आहे, कारण सगळी पूर्ण जबाबदारी माझ्यावर पडली ना. आता घरातला कर्ता पुरुष तोच आहे, आणि कर्ता पुरुष तोच असताना त्यांनीच असं जर म्हणजे एक प्रकारचं अपंगत्वच म्हणायला लागेल ना आता ह्याला. बरोबर. मग तो जर असा अपंग, आता बाकीच्या गोष्टी आजार दुसऱ्या असला तर गोष्ट वेगळी. आज त्याला बोलता येत नाही, त्याला सतत एक माणूस सोबत लागणार आहे. माझ्या मिस्टरांना आता सतत एक माणूस सोबत लागणार. मग आम्ही आता त्यांच्याकडे लक्ष द्यायचं का घरातलं काम करायचं? आणि मी सगळ्यात महत्वाचं, मी नोकरी करते. हा, मी नोकरी करते, नोकरी करून ह्या सगळ्या गोष्टी सांभाळते. खूप मोठी मग गोष्ट आहे. हा, नोकरी करून हे सगळ्या गोष्टी मी सांभाळते. मग आता माझ्यावर जास्त अजून घरची जास्त जबाबदारी पडली ना. हम्म. तर न्याय न मिळाल्यास पुढची आंदोलनाची दिशा कशी असेल ताई तुमची? बघू आता कोर्टामध्ये, तर आता ते गुन्हा तर दाखल केलेला आहे. हा, तर आणि कसं आहे, न्याय मिळवेपर्यंत मी शांत बसत नसते, कारण काही माझे मागच्या अनुभव आहेत माझे. मी खूप मोठा संघर्ष केलेला आहे, आणि त्या संघर्षातूनच मी आज उभी आहे. त्यामुळे संघर्ष हा काही नवा नाही. मी पूर्ण गृहमंत्र्यांपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार आहे. इथं जर मला न्याय मिळाला नाही, आणि ते जे काही कलम वगैरे लावलेले आहेत ते अगदी साधे लावलेले आहेत, मी काल पाहिलं. हा, मग वकिलांचा सल्ला घेतला तर काही नाही, ते 1 महिन्याची सजा वगैरे असं आहे. हा, फक्त त्याच्यासाठी नॉर्मल आहे. पण परत वकिलांनी सांगितलेत की त्याचं गांभीर्य एवढं आहे की कोर्टातून परत पुन्हा ते कलम वाढवता येतात, असं काहीतरी सांगितलं गेलंय मला काल. हा हा, गुन्ह्याचं स्वरूपच एवढं, म्हणजे ते जे अपंगत्व आले, आणि सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट आहे, प्रायव्हेट म्हणजे खाजगी दवाखान्याच्या डॉक्टरांचं पण सर्टिफिकेट आहे, दोन्ही पण आहेत. म्हणजे आम्ही हे काही सगळं तोंडी सांगतोय असं नाही, सिव्हिल सर्जन त्यांनी सुद्धा काल तपासून सांगितलेलं आहे. एका कानाला कायमस्वरूपी बहिरेपणा आलेला आहे, कायमस्वरूपी उजव्या कानाला. आणि माझा उद्देश काही असं कुठं म्हणजे असं 2 पैसे मिळवायचे वगैरे असं काही नाहीये. तसं असेल तर मी फिर्याद वगैरे मागे घेतली असती, पण मी मागे घेणार नाहीये. हा, आणि मी शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार आहे.
आणि हं. असे अनेक कुटुंब आहेत जे आजवर अशा प्रकरणाला सामोरं स्वस्थपणे गेलेले नव्हते. तर तुमच्या या धाडसी कार्यामुळं ते कुटुंब देखील अशा पद्धतीने आवाज उचलतील का? हो, माझी इच्छा तीच आहे. माझी प्रामाणिक इच्छा तीच आहे, की आज खाजगीमध्ये बोलतात, फोन करून सांगतात. पण मी त्यांना सांगू इच्छिते, की तुम्ही या, समोर या. हां, समोर या आणि कसं आहे, तुम्ही ज्यावेळेला म्हणजे तुमचंच आम्ही मगाशी पण बोलले ना, की किती जरी वाईट असलं जगामध्ये, तरी सत्य पण आहे आणि चांगल्या पण गोष्टी आहेत. आणि आपण काही चुकीचं करत नाहीये. आपल्याला संविधानानं जो अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराप्रमाणेच आपण म्हणजे न्याय मागतोय. हां, बरोबर. त्यामुळे समोर आलं पाहिजे, लोकांनी घाबरून बसलं नाही पाहिजे. बरोबर आहे. हं. ताई, आपण या महत्त्वपूर्ण प्रसंगाला जगासमोर मांडत असताना आम्हाला वेळ दिल्याबद्दल आपले सरकार न्यूजच्या वतीने खूप खूप आभार व आपल्याला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.